नमस्कार. आज आपण अशा एका शत्रूबद्दल बोलणार आहोत जो बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच दडलेला आहे. हो, तो शत्रू म्हणजे आपलंच मन. आणि ते नियंत्रणाबाहेर गेल्यावर कसं आपल्याच विरोधात उभं ठाकतं हे आपण आज समजून घेणार आहोत. तर मग थेट प्रश्न असा आहे की आपलं स्वतःचं मन खरंच आपलं शत्रू बनू शकतं का? म्हणजे ज्या मनाला आपण मी आणि माझं म्हणतो तेच आपल्या विरोधात कसं काय काम करू शकतं? हे जरा विचित्र वाटतं नाही का? पण या संपूर्ण विवेचनात आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. तर या संघर्षाची सुरुवात होते कुठून? ती होते मनाच्या बंडापासून. ही एक अशी अंतर्गत अवस्था आहे जिथे आपलं मन आपल्याच आज्ञा मानायला सरळ सरळ नकार देतं. ते स्वतःचाच एक वेगळा मार्ग निवडतं आणि दुर्दैवाने हा मार्ग अनेकदा विनाशाकडे नेणारा असतो. असं म्हणतात की मनामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की ते एखाद्या व्यक्तीला नको त्या गोष्टी करायला भाग पाडू शकतं. मनात अगदी सतत नकारात्मक विचारांचं वादळ निर्माण करू शकतं आणि हळूहळू हे वादळ आपल्या नियंत्रणापलीकडचं वाटू लागतं. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तुम्ही जरी मनाला विरोध केला नाहीत, म्हणजे त्याला काहीच बोलला नाहीत, तरी ते शांत बसणार नाही. ते आपलं काम करतच राहतं, वाईट गोष्टी करवून घेतच राहतं. त्याची ही नकारात्मकता निर्माण करण्याची प्रक्रिया अविरतपणे न थांबता सुरूच असते. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की हा जो अंतर्गत संघर्ष आहे तो पुढच्या टप्प्यात कसा पोचतो. म्हणजे ती स्टेज जिथून वाईट विचारांची एक कधीही न संपणारी साखळीच सुरू होते. या स्थितीला आपण मानसिक स्वायत्तता असं म्हणू शकतो. म्हणजे काय की मन आता आपलं ऐकत नाही, ते स्वतंत्र झालेलं आहे आणि त्याचा अजेंडा एकच असतो, नकारात्मक विचार निर्माण करणं. ते आपल्या इच्छेचा, आपल्या मर्जीचा जराही विचार करत नाही. आणि मग येतो तो सगळ्यात धोकादायक टप्पा, जेव्हा मनाची ही सगळी नकारात्मकता बाहेरून आत म्हणजे स्वतःकडेच वळते. हो, मन स्वतःच्याच अस्तित्वावर हल्ला चढवायला सुरुवात करतं. आता आपण एका अशा चक्रव्यूहात प्रवेश करतोय जिथे हे नकारात्मक विचार केवळ विचार राहत नाहीत. नाही, ते आता भीती आणि तणावासारख्या विनाशकारी भावनांचं रूप घेतात. हे जे अधोगतीचं चक्र आहे ते काम कसं करतं ते बघा. सगळ्यात आधी मनात वाईट विचार येतात. मग दुसरी पायरी म्हणजे तेच विचार स्वतःवर उलटतात. यातून निर्माण होतो प्रचंड म्हणजे असह्य मानसिक तणाव. आणि शेवटी याच तणावातून एक अशी भयानक भीती जन्माला येते जी माणसाला आतून अक्षरशः पोखडून काढते. आणि या कथेचा कळस किंवा सगळ्यात विचित्र भाग हा आहे की ज्या मनाने ही इतकी प्रचंड भीती आणि वेदना निर्माण केली, तेच मन त्यातून बाहेर पडण्यासाठी एक अत्यंत टोकाचा धक्कादायक मार्ग सुचवतं. आणि या अनियंत्रित मानसिक प्रक्रियेचा शेवट काय होतो, त्याचा परिणाम काय होतो पाहूया. त्या असह्य भीतीतून सुटका मिळवण्यासाठी लोक इतकी टोकाची पावलं उचलतात. मनानेच निर्माण केलेल्या त्या नरकातून बाहेर पडण्यासाठी ते स्वतःचं जीवन संपवतात. मग एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की हे नक्की काय आहे? हे सगळं कोण करतंय? यामागे कोणती शक्ती आहे जी हे सगळं करायला लावते? याचं उत्तर साधं आहे, पण तितकंच हादरवणारं. हे कोणी दुसरं नाही तर तेच आपलं मन आहे. तेच मन जे हा सगळा खेळ रचतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? आपण या विवेचनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे त्याच्या साराकडे आलो आहोत, जो आपल्याला यावर गंभीरपणे विचार करायला भाग पाडतो. हा त्या मनाचा परिणाम आहे ज्याला वेळीच थांबवलं गेलं नाही. खरं तर या संपूर्ण विवेचनाचं सार या एकाच वाक्यात आहे. जेव्हा मनाला योग्य वेळी आवर घातला जात नाही, त्याला शिस्त लावली जात नाही, तेव्हा असे विनाशकारी परिणाम आपल्यासमोर येतात. आणि म्हणूनच शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हस्तक्षेप करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवं. कारण ती योग्य वेळ निघून जाण्याआधीच ह्या अंतर्गत शत्रूवर म्हणजेच आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.